हॅलो हाय फ्रेंड्स, होम पॅशन आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये छोटे ब्लाऊज पीस आहे त्यापासून तुम्हाला पायपुसणं विणायला शिकवणार आहे। खूप छान, तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर हे बघा, मी रेड कलरचा ब्लाऊज पीसचे असे छोटे 1 सेंटीमीटरचे तुकडे कट करून त्याचा रोल बनवून घेतले। असेच आपण किती 7-8-10 रोल बनवून ठेवलेले आहे। तर मी आता तुम्हाला दाखवते। तर आपल्याला किती 24 फाशांचं बनवायचं आहे। तर मी आता यात 24 गाठ टाकून घेते। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि 24। तर हे बघा, आपल्या ह्या 24 गाठ टाकून झालेल्या आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, हे सर्वच्या सर्व जे आपण गाठ टाकल्या त्या जशाच्या तशा या सुईत उतरवून घ्यायच्या आणि पुन्हा जशा तशा एक लाईन आपल्याला या सुईमध्ये उतरवून घ्यायची आहे। तर हे बघा, माझ्या आता या सुईत घेऊन या सुईत 24 फाशे घेऊन झालेले आहे। एक लाईन माझी कंप्लीट करून झालेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, असा तिरपा शेप येण्यासाठी काय करायचं आहे, 2 फाशे इकडनं सोडले की आपल्याला इकडनं काय करायचं, एक फासा वाढवून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण जे पहिल्या गाठ मारले तसा फासा वाढवायचा आहे। बघा, मी इथे एक फासा काय केलं, वाढवून घेतला आणि आपल्याला इकडच्या बाजूने 2 फाशे सोडायचे आणि पुढचे जे सर्व फाशे आहे ते या सुईत जसेच्या तसे उतरवून घ्यायचे आहे। मी आता हे उतरवून घेते जसेच्या तसे आणि पुन्हा काय करायचं आहे, त्याच सुईत आपल्याला जसेच्या तसे उतरवून घ्यायचे आहे। हे बघा, बघू शकता, जिकडनं गाठ आहे तिकडनं मी काय केले, 1 आणि 2 फाशे सोडलेला आहे आणि बाकीचे उरलेले फाशे या सुईत घेतले। आता स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढायची, सुयांची टोकं फिरवून घ्यायची आणि जसे त्या सुईमध्ये घेतले तसेच फाशे सर्वच्या सर्व या सुईमध्ये आपल्याला घ्यायचे आहे। आपल्याला फक्त चेंज स्टार्टिंगला करायचा आहे। 2 फाशे कमी करायचे आणि वरच्या साईडने एक फासा वाढवून घ्यायचा आहे। तर आपल्याला जो त्रिकोण आहे तो आकार येण्यासाठी आपल्याला 12 पर्यंत एक फासा वाढवत जायचा आहे। म्हणजे आपण निम्म्यापर्यंत 24 फाशे घेतले आहे, तर आपल्याला 12 पर्यंत काय करायचं आहे, एक फासा वाढवत जायचा आणि 12 ते 24 पर्यंत एक फासा नंतर काय करायचं आहे, कमी करत जायचं आहे। तर मी हे सर्व फाशे या सुईत घेते। फाशांमध्ये काहीच चेंज करायचा नाही, जसले तसे या सुईतून त्या सुईत उतरवून घ्यायचे आहे। उतरवून घेतले, त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला परत पुढच्या वेळेस एक फासा वाढवून घ्यायचा आहे आणि इकडच्या बाजूने आपल्याला 2 आणि 2 किती 4 फाशे सोडायचे आहे। इथं मी एक फासा काय करते, वाढवून घेतला आणि इकडच्या साईडने आपण हे 2 फाशे सोडले होते, तर आता किती 4 फाशे सोडणार आहोत। बाकीचे पुढचे फाशे जसेचे तसे या सुईत घेऊन पुन्हा त्या सुईत घ्यायचे आहे। तर आता काय करणार आहे, मी इकडनं पुन्हा एक फासा वाढवून घेणार आहे आणि इकडनं किती 2 2 4 कमी केले, आता किती 6 कमी करणार आहे आणि पुढचे फाशे सर्वच्या सर्व जसेचे तसे या सुईत घेऊन पुन्हा त्या सुईमध्ये घेणार आहे। तर आता मी इकडनं किती 6 सोडले, इकडनं मी किती 8 फाशे सोडणार आहे आणि इकडनं एक फासा वाढवून घेणार आहे। आणि 8च्या पुढचे जे फासे आहे ते जसेचे तसे या सुईत घेऊन पुन्हा काय करणार आहे, त्या सुईमध्ये घेणार आहे।
आता माझे या सुईत घेऊन जाईल. आता किती 2, 2, 4, 6, 7, 8 सोडले. आता किती 10 फासे सोडणार आहोत आणि इकडनं एक फासा काय करणार आहोत वाढवून घेणार. वाढवला आणि 8च्या पुढचे 10च्या पुढचे जे फासे आहेत तसेचे तसे या सुईत घेऊन पुन्हा आपल्याला त्यात सुईत सर्व टाकून घ्यायचे आहे. आता काय झाले हे सुई टाकून आता किती 10 सोडले तर आपण 12 फासे सोडणार आहोत आणि इकडनं एक फासा काय करणार आहोत वाढवून घेणार आहोत. आणि 12च्या पुढचे जे आहे ते जसेचे तसे या सुईत टाकून पुन्हा काय करायचं आपल्याला त्या सुईत घ्यायचे आहे. आता बघू शकता आपण 12पर्यंत सोडले. तर आपल्याला आता किती 14 फासे सोडायचे आहे. पण काय करायचं हा जो उंच भाग आला तो पुन्हा आपल्याला निमुळता करायचा आहे. तर इकडनं आपल्याला फासा न वाढवता काय करायचं आहे फासा कमी करायचा. बघा आता हा 1 आणि हा 2 म्हणजे 2 फाशांचा मिळून एक फासा काय करायचा आपल्याला कमी करायचा आहे. म्हणजे आपला जो उंच भाग आला तो आता निमुळता येईल. आणि इकडनं आपण 2 सोडले आहेत. 12पर्यंत सोडले. आता आपण काय करणार आहोत इकडनं 14 फासे सोडणार आहे आणि उरलेले सर्व आपण काय करणार आहे जसेचे तसे या सुईमध्ये घेणार आहे. आता माझे 2 फाशांचा मिळून एक फासा घेऊन एक लाईन कंप्लीट झालो. इकडनं किती आपण 14 सोडले. आता आपण किती 16 सोडणार आहोत आणि इकडनं पुन्हा 2 फाशांचा मिळून एक फासा करणार आहोत. म्हणजे एक फासा काय होईल आपला कमी होईल. एक फासा आपला कमी झाला आणि पुढचे 16च्या पुढचे जे फासे आहे जसेचे तसे या सुईत घेऊन पुन्हा आपल्याला त्या सुईत टाकून घ्यायचे आहे. 16 नंतर आता किती 18 इकडनं सोडायचे आहे आणि इकडनं 2 फाशांचा मिळून एक फासा करून आपल्याला काय करायचं आहे एक फासा कमी करून घ्यायचा आहे. 2 आणि त्यांचं झाला मग एक फासा. म्हणजे आपला एक फासा काय झालं कमी झाला. म्हणजे आपण जे वाढवले ते आता आपण काय करतो एक एक कमी करतो आहे. 18 झाले. आता आपण काय करणार इकडनं 20 फासे सोडणार आहोत आणि इकडनं 2 फाशांचा मिळून एक फासा करून घेणार आहोत. म्हणजे आपला काय झाला एक फासा कमी झाला. आणि 20च्या पुढचे जे आहे ते या सुईत घेऊन पुन्हा जसेच्या तसे आपण काय करणार आहोत त्या सुईमध्ये टाकून घेणार आहोत. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे आपण किती 20 सोडले. तर स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून सुयांचे टोकं फिरवून घ्यायचे आणि जे फासे त्या सुईत घेतले ते जसेच्या तसे काय करायचं आहे या सुईमध्ये आपल्याला उतरवून घ्यायचे आहे. आता 20 नंतर आपण किती 22 फासे इकडनं सोडणार आहोत. इकडच्या बाजूनं सोडणार आहोत इकडनं आणि इकडनं 2 फाशांचा मिळून एक फासा करून एक फासा काय होईल आपला कमी होईल. 2 त्यांचा मिळून एक फासा झाला. आता इकडनं आपण किती 22 फासे सोडले. आता लास्टचे 3 राहिले आहे. म्हणजे आपले शेवट पुन्हा किती 20 फासे शिल्लक राहते. 2 फाशांचा मिळून आपण एक फासा केला आणि पुढचा एक फासा असे 2 फासे या सुईत घेतले आणि पुन्हा जसेचे तसे 2 फासे त्या सुईत आपण किती तसे उतरवून घेतले. ते बघा आपण लास्टला पुन्हा फासे मोजू. फासे निघून नाही द्यायचे. निघालेच तर असे आपण सुईमध्ये टाकून घ्यायचे आहे. एकही फासा सुटता कामा नये. बेकबे 2 2 4 2 6 2 4 10 12 20 14 8 16 9 18 10 20 आणि हे वरचे 4 24 किती झाले मग आपले 24 फासे झाले. तर हे बघा आपण इथं एक एक फासा वाढत गेलो असा उंच त्रिकोण आला आणि इकडनं कमी कधी गेलो असा हे झाला. म्हणजे आपला हे स्टार शेपचा पूर्ण एक म्हणजे एक पाकळी बनवून कंप्लीट झालेले आहे. तर तुम्हाला आता मी पुढचं पायपुसणं बनवून दाखवते. तर हे बघा बघू शकता तुम्ही मी माझं पूर्ण पायपुसणं बनवून कंप्लीट झालेलं आहे. मी इथून रेड आहे इथून स्टार्ट केला आहे. प्रत्येक ब्लाऊज पीसचे वेगवेगळे कलर मी टाकलेले आहे. बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 वेगवेगळ्या विभिन्न कलरमध्ये मी हे पायपुसणं बनवून कंप्लीट रेडी केलेलं आहे. तुम्हाला एक पाकळी कशी बनवायची ते सांगितलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण पाकळ्या बनवून पायपुसणं कंप्लीट रेडी करू शकता. तर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.